नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 20 आणि 21 जानेवारी 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 15 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण काल झालेल्या चालू घडामोडीची रिव्हिजन करून घेऊयात. 10 प्रश्न आहेत महत्त्वाचे वन लाइनर स्वरूपामध्ये. तर मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेल्या शांतता पुरस्कार नुकताच कोणाला देऊ केला आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. यानंतर भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच काय तर ITBP नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शत्रुजीत सिंग कपूर यांची. यानंतर संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 नुकताच कोणाला देण्यात आला? तर स्वाती शांता कुमार यांना. यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांची. यानंतर पुढील प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज कुमार गुप्ता यांची. यानंतर बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे ब्रँड अँबॅसेडर पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महेंद्र सिंग धोनी यांची. यानंतर जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 80व्या क्रमांकावर. यानंतर पुढील प्रश्न. तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर सिंगापूर हा देश. यानंतर ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स मधील योगदानाबद्दल 2026च्या IEEE मेडल ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर जेनसेन हुआंग यांना. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस साजरा केला जात असतो? तर खशाबा जाधव यांच्या. यानंतर विद्यार्थ्यांनो, 20 आणि 21 जानेवारीच्या महत्त्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात स्पष्टीकरणासहित. तर पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूयात आपण. तर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन सी, आर्यन वारशेय बनलेला आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वारशेय हा बनलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर मिळवलेला टप्पा. तर 21 वर्षीय आर्यनने जानेवारी 2026 मध्ये आर्मेनिया येथे झालेल्या आंद्रानिक मार्गारियन मेमोरियल या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपला शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे. आणि शहर तर तो दिल्लीचा रहिवासी असून दिल्लीतील तो 8वा ग्रँड मास्टर देखील ठरला आहे. तर प्रशिक्षण. तर विशेष म्हणजे आर्यनने कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षकाशिवाय किंवा अकॅडमी शिवाय घरीच आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. आणि मागील विक्रम. तर या अगोदर नोव्हेंबर 2025 मध्ये तामिळनाडूचा VS राहुल आपल्या भारताचा 91वा ग्रँड मास्टर बनला होता. हे देखील लक्षात ठेवा. यानंतर दुसरा प्रश्न. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, लिन चुन ई यांनी. कोणी? तर लिन चुन ई यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद तैवानच्या चायनीज तैपेई लिन चुन ई यांनी नुकतेच पटकावले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेबाबतची काही महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात खालील प्रमाणे. तर विजेता आहे लिन चुन ई आणि उपविजेता. अंतिम सामन्यामध्ये लिन चुन ई याने इंडोनेशियाच्या जोनटन क्रिस्टी याचा 21-10 आणि 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. तर विशेष कामगिरी. तर लिन चुन ईचे हे पहिले सुपर 750 श्रेणीतील विजेतेपद आहे आणि त्याने उपात्यपूर्व फेरीमध्ये आपल्या भारताच्या लक्ष्य सेनचा पराभव करून स्पर्धेमध्ये पुढे मजल मारली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, महिला एकेरीमध्ये तर दक्षिण कोरियाच्या ॲन सेयंग हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा. तर आपल्या भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तिसरा क्रमांक लागतो. कितवा? तर तिसरा. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये आपल्या भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच अंतर्देशीय मत्स्य पालनामध्ये आपला भारत जगामध्ये
दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊन संपूर्ण माहिती पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, तर पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इलियाराजा यांना। कोणाला? तर इलियाराजा यांना। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 चा पद्मपाणी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलियाराजा यांना जाहीर झाला आहे, जो त्यांना 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात येईल। यानंतर पाचवा प्रश्न, तर नुकतेच केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणजे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, प्रवीण वशिष्ठ यांची। कोणाची? तर प्रवीण वशिष्ठ यांची। तर केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नुकतेच प्रवीण वशिष्ठ यांची दक्षता आयुक्त म्हणजे सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर या नियुक्तीशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर शपथविधी, तर प्रवीण वशिष्ठ यांनी 16 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय दक्षता आयुक्तासमोर पदाची शपथ घेतली आहे आणि पार्श्वभूमी, तर ते 1991च्या बॅचचे बिहार कॅडरचे भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा अनुभव, तर यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयामध्ये अंतर्गत सुरक्षा विभागाचे विशेष सचिव म्हणून काम पाहिले आहे आणि या आयोगाची रचना, तर या नियुक्तीमुळे केंद्रीय दक्षता आयोगाची त्रिसदस्यीय म्हणजेच एक मुख्य दक्षता आयुक्त आणि 2 दक्षता आयुक्त अशी रचना आता पूर्ण झालेली आहे। यानंतर सहावा प्रश्न, तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, विदर्भ संघाने पटकावले आहे। कोणी? तर विदर्भ संघाने। तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद विदर्भ संघाने नुकतेच पटकावले आहे। तर रविवारी म्हणजेच 18 जानेवारी 2026 रोजी बेंगळुरू येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने सौराष्ट्र संघाचा 38 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 7वा, तर 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ताडू अबते देमे यांनी नुकतेच जिंकले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद इथिओपियाच्या ताडू अबते देमो यांनी नुकतेच जिंकले आहे। तर भारतीय पुरुष गटामध्ये डॉक्टर कार्तिक कारखेडा विजयी ठरले आहेत। तर ताडू अबतेने 2 तास 9 मिनिटे 55 सेकंद या वेळेमध्ये शर्यत पूर्ण केली, तर कार्तिक कारखेडाने भारतीय गटामध्ये पहिले स्थान पटकावले आहे। यानंतर 8वा प्रश्न, तर 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, येशी कालायू चेकोले यांनी। कोणी? तर येशी कालायू चेकोले यांनी। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 18 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये इथिओपियाच्या येशी कालायू चेकोले हिने महिला गटाचे विजेतेपद नुकतेच जिंकले आहे। तर तिने 2 तास 25 मिनिटे 13 सेकंद या वेळेमध्ये ही शर्यत पूर्ण केली आणि या स्पर्धेतील महिला गटातील महत्त्वाचे निकाल आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर आंतरराष्ट्रीय एलिट महिला विजेती आहे येशी कालायू चेकोले इथिओपिया आणि भारतीय एलिट महिला विजेती आहे संजीवनी जाधव। तिने 2 तास 49 मिनिटे 2 सेकंद वेळेसह भारतीय महिलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। तर या मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये इथिओपियाच्या ताडू अबते देमो हिने विजेतेपद पटकावले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न, तर 9व्या आंतरराष्ट्रीय मसाला परिषद चे आयोजन 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान भारतातील कोणत्या शहरामध्ये केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कोची केरळ या। कोणत्या? तर कोची या शहरामध्ये केले जाणार आहे, केरळमधील। तर विद्यार्थी मित्रांनो, 9व्या आंतरराष्ट्रीय मसाला परिषद चे आयोजन 23 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान केरळमधील कोची या शहरामध्ये केले जाणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर 10वा प्रश्न, तर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे नुकतेच? महत्त्वाचा प्रश्न, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए,
एन से यंग यांनी. कोणी तर एन से यंग यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये दक्षिण कोरियाच्या एन से यंग हिने महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा. तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठे 210 टन वजनाचे व 33 फूट उंचीचे महाकाय शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मोतीहारी, बिहारमध्ये. कोठे? तर मोतीहारी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठे 210 टन वजनाचे आणि 33 फूट उंचीचे महाकाय शिवलिंग बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील केथवलिया येथील विराट रामायण मंदिरामध्ये नुकतेच स्थापन करण्यात आले आहे, जिथे एकाच ग्रॅनाइट दगडापासून कोरलेल्या या शिवलिंगाची स्थापना जानेवारी 2026 मध्ये करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न 12वा. तर प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये सीआरपीएफच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सिमरन बाला ठरली आहे. कोण? तर सिमरन बाला. तर विद्यार्थ्यांनो, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये सीआरपीएफच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी सिमरन बाला ठरल्या आहेत, ज्या जम्मू आणि काश्मीरच्या आहेत आणि त्यांनी 26 जानेवारी 2026च्या परेडमध्ये 140हून अधिक पुरुष सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व केले असा इतिहास रचलेला आहे. यानंतर 13वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिला फुल स्टॅक सार्वभौम AI पार्क कोठे उभारण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, चेन्नई, तामिळनाडू मध्ये. कोठे? तर चेन्नईमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिला फुल स्टॅक सार्वभौम AI पार्क तामिळनाडू मधील चेन्नई येथे उभारण्यात येत आहे. तर या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर करार 13 जानेवारी 2026 रोजी तामिळनाडू सरकारने सर्व AI या भारतीय कंपनीसोबत हा महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूक, तर या प्रकल्पासाठी सुरुवातीला 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आणि याचा उद्देश आहे आपल्या भारतातच डेटा साठवणूक, मॉडेल ट्रेनिंग आणि AI उपाययोजन करून डेटा सार्वभौमत्व आणि सुरक्षा सुनिश्चित करणे हा या पार्कचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 14वा प्रश्न, भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हवाई सराव फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पोखरण, राजस्थान मध्ये. कोठे? तर पोखरण, राजस्थान. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हा महासराव राजस्थान मधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला आहे. तर या सरावाचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात खालील प्रमाणे. तर कालावधी, या सरावाची सुरुवात 12 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून मुख्य आणि अंतिम कार्यक्रम 26 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडेल आणि प्रमुख उपस्थिती, तर या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर 15वा आणि शेवटचा प्रश्न, तर क्रॉनिक किडनी डिसीज साठी रजिस्ट्री तयार करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी, ओडिशा हे राज्य आहे. कोणते? तर ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले राज्य ओडिशा हे राज्य आहे, ज्याने क्रॉनिक किडनी डिसीज साठी राज्यव्यापी रजिस्ट्री म्हणजेच नोंदणी सुरू करण्याची योजना आखली आहे आणि या दिशेने पहिले पाऊल उचलले देखील आहे, जेणेकरून CKD रुग्णांची लवकर ओळख होऊन उपचार करता येईल आणि सार्वजनिक आरोग्य नियोजन सुधारता येईल. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर प्रश्न पाहून घेऊयात, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये कळवा. तर प्रश्न पाहूया. तर मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कळवा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.